श्रीवर्धन मतदारसंघातून काँग्रेसचे अपक्ष उमेदवार राजाभाऊ ठाकूर पराभूत झाल्यानंतर ईव्हीएम विरोधात आंदोलन होत आहे। त्यामुळे या आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। राजाभाऊ ठाकूर यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर श्रीवर्धन ते अलिबाग पर्यंत राजकीय कार्यकर्त्यांमध्ये हालचाल निर्माण झाली आहे। ईव्हीएम संदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन असून भविष्यात ईव्हीएमचा फटका इतरांना बसू नये यासाठी हे आंदोलन असल्याचं ठाकूर यांनी म्हटले। आजच्या या आंदोलनात महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचं वृत्त आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहेच, आता जे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जो व्हीव्हीपॅट आणि आपल्या ईव्हीएम्स ह्याच्यामुळे बाधित होऊन असंख्य उमेदवार पराभूत झाले। त्याच्यामध्ये मी देखील 193 श्रीवर्धन मतदारसंघामधून निवडणूक लढवित होतो आणि ज्या ज्या केंद्रांमध्ये 300, 400, 500 अशी मतं मिळायला पाहिजे होती त्या ठिकाणी 10, 12, 15 अशी मतं मिळाली आणि 100% शंकेला वाव आहे आणि शंका तर आहेच आहे। कारण ज्या ठिकाणी मतदान एवढं चांगलं पॉवरफुल होतं तिथे 10-12 मतं मिळणं चुकीचंच होतं। संपूर्ण म्हणजे ठीक आहे एका ठिकाणी मी पराभूत झालो असेल, पण अख्ख्या महाराष्ट्रात जर आपण बघितले असेल तर बरेचसे दिग्गज जे आहेत त्या दिग्गजांना म्हणजे टार्गेट करून ज्या पद्धतीने पाडलं जातं त्या पद्धतीने पाडलेलं आहे आणि ते आपल्या लक्षात देखील येतं। जवळजवळ 8 वेळा निवडून येणारे आमचे बाळासाहेब थोरात त्यांना देखील आपण बघितलं असेल तर त्यांना देखील पराभूत केले। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण त्यांना पराभूत केले। आपल्याला माहिती असेल प्रहार संघटनेचे बच्चूभाऊ कडू त्यांना पराभूत केले। हितेंद्र ठाकूर साहेब जे आपले आहेत वसई विरार भागातले त्यांना, अशी असंख्य नावं आपण जर बघितली तर महाराष्ट्रातल्या लोकांना ह्या मशीनच्या आधारावरती पराभूत केलेलं आहे। आणि ह्या मशीनच्या विरोधात आपल्याला माहिती असेल मी जिल्हाधिकाऱ्यांकडे 27 तारखेला म्हणजे 26 तारखेचं पत्र आहे आणि हे 27 तारखेला जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे दिलेलं आहे आणि त्यांच्या इथून आम्ही परवानगी मागितलेली आहे जन आंदोलनाची। ह्याच्यामध्ये ईव्हीएमच्या विरोधात आणि व्हीव्हीपॅटच्या विरोधात जन आंदोलन केलं जाणार आहे। ते जे आंदोलन आहे त्याची तारीख त्यावेळेला आम्ही सांगितली नव्हती, पण सर्व पक्षीय लोकांशी चर्चा झाली, भरपूर लोकांचा पाठिंबा मिळाला। त्यात आपण बघत असाल तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडनं आपल्याला पत्र आलेलं आहे पाठिंब्याचं ह्या जन आंदोलनासाठी। भारतीय शेतकरी कामगार पक्षाकडनं पण आलेलं पाठिंबा आहे। बच्चूभाऊ कडू त्यांचं देखील पत्र येते। हितेंद्र ठाकूरांची माझी स्वतःची चर्चा झालेली आहे। इतर मान्यवरांशी प्रकाश आंबेडकर साहेब असतील, बाकी मंडळी आहेत। आपल्या शिवसेनेचे गीते साहेब पण त्या दिवशी आले, त्यांना दिलेले उद्धव साहेबांकडे देखील हे आपली हे गेलेलं आहे आणि सर्व लोक ह्या ईव्हीएमच्या विरोधात एकत्र येत आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।